हाय फ्रेंड्स, तर आज आपण शिकणार आहोत एका नवीन ॲपबद्दल कॅनव्हाच्या. आणि त्यासाठी मी इथे एक पोस्टर साईज घेतलेला आहे लँडस्केपमध्ये. त्यावर टेक्स्ट ॲड करून घेऊ. तर मी एक स्पेलिंग घेतलेली आहे मॉर्निंग. प्रत्येक अल्फाबेट आपण सेपरेट घेणार आहोत. तर मॉर्निंगमध्ये 7 लेटर्स असतात, त्यामुळे 7 टाईप्स मी टेक्स्टला डुप्लिकेट करून घेतलेलं आहे. व्यवस्थित इथे प्लेस करून घेऊ सेपरेट 6 टाईम झालेला आहे. तर परत एकदा आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर स्पेलिंग आपण नीट लिहून घेऊ. प्रत्येक बॉक्समध्ये एक लेटर. ठीक आहे. कुठलीही स्पेलिंग तुम्ही घेऊ शकता ज्यात छान सीन क्रिएट करता येईल, जसं फ्लावर, नेचर, बर्ड्स, ॲनिमल्स. कुठलीही स्पेलिंग तुम्ही घेऊन छान क्रिएटिव्ह डिझाईन बनवू शकता. तर कुठला ॲप आहे तो, आज आपण त्याची माहिती घेणार आहोत. तर मी प्रत्येक लेटरला असं अरेंज करते, एक वर एक स्लाइटली डाऊन, अप डाऊन या पोझिशनमध्ये सेम डिस्टन्सवर त्यांना प्लेस करते. कॅनव्हा आपल्याला सजेस्ट करतो बघा बॉक्समध्ये की एक्झॅक्ट किती डिस्टन्स ठेवायचं आहे. सगळ्यांचं डिस्टन्स सेम असायला हवं. तर तेच मी फॉलो करते इथे, जेणेकरून आपली स्पेलिंग छान दिसेल दुरून देखील आणि सगळ्यांमध्ये अलाइनमेंट सेम असेल. ठीक आहे. प्लेस करून घेऊया नीट आणि त्यांना सगळ्यांना ग्रुप करून घेऊ. साईज मोठा करू. आता मॉर्निंग लिहिलेला आहे. त्यानंतर आपण आता एलिमेंटमध्ये सर्च करणार आहोत शेप, रेक्टँगल. आणि या आपल्या स्पेलिंगच्या खाली काय करायचं, आपल्याला जेवढ्या लेटर्स आहेत मॉर्निंगमध्ये, जसं 7 लेटर्स, तर 7 टाईम्स आपण त्या रेक्टँग्युलर शेपला डुप्लिकेट करणार आहोत. ठीक आहे. प्रत्येक लेटरच्या खाली आपल्याला तो शेप हवा आहे. त्याचं काय करायचं आहे नेमकं, तर मी आता लगेच सांगणार आहे. बघा आपण केलं. आता काय करायचं आहे, या शेपला आणि आपल्या टेक्स्टला आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. म्हणजे असं करायचं, त्याला प्लेस करायचं आहे की तो त्यामध्ये मर्ज झालेला आहे, सेपरेट दिसायला नको. रेक्टँग्युलर शेप आणि टेक्स्ट एकदम त्यांना जोडायचं आहे. तर साईड्सनी मी व्यवस्थित क्रॉप करून घेते की एमचे ज्या 2 लेग्स आहेत ना ते आणि रेक्टँगलचे जे 2 बाजू आहेत त्या एक्झॅक्टली सेम दिसायला हवेत. तसंच आपण बाकीच्या लेटर्सना सुद्धा जितकं शक्य होईल तेवढं क्रॉप करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ते ब्लेंड झाल्यासारखं, मर्ज झाल्यासारखं म्हणाल तर तुम्ही तसं दिसू शकतील. थोडंफार किंचित ते राहतातच. मी ट्राय केलं आहे, माझ्याकडनं प्रयत्न केला आहे पूर्णपणे फिनिशिंग आणण्याचा, पण तुम्ही देखील यापेक्षा जास्त चांगलं करू शकता. तर तुम्ही कुठलीही स्पेलिंग घ्या आणि छान छान फोटोज एलिमेंट्समधनं सिलेक्ट करा. त्यासाठी इथे आपल्याला शेपला आणि टेक्स्टला व्यवस्थित मर्ज करणं खूप आवश्यक आहे. लास्ट लेटर राहिलेला आहे, गॅप दिसायला नको जी मधली, त्याला पण मी व्यवस्थित प्लेस करून घेतलेला आहे. तर एमला परत एकदा मी ट्राय करते, शक्य होईल तेवढं की तो दिसायला नको आहे. बाजूची जी लेंथ आहे ना एमची, स्टँडिंग लाईन जी आहे. ठीक आहे. तर ते आपण जेवढं शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. आता मॉर्निंगचं सीन आपल्याला शोधावं लागेल. ठीक आहे. एलिमेंट्समध्ये गेलोत आणि इथे मी टाईप केलं मॉर्निंग. तर फोटोजमधनं छान मॉर्निंगचा एखादा सुंदरसा सिनरी आपल्याला तिथून सिलेक्ट करायची आहे. छानसा फोटो जो आपल्या वर्डबरोबर जस्टिफाय करू शकेल. तर इथे मी त्याला प्लेस केलं, साईज वाढून घेतली पूर्ण कॅनव्हसला. आणि हा जो एम लेटर आहे ना त्याला पण आपण मागे पाठवूया, डोंट वरी. तो वरती आलेला आहे. त्याला आधी तर आपण या इमेजची ट्रान्सपरन्सी कमी करून घेऊया, नियर अबाउट हाफ, 50 to 54पर्यंत. आणि या एमला पोझिशननी आपण करूया टू बॅक. ठीक आहे. गेलं ते मागे. आता याला आपण टेक्स्टवरती ही इमेज व्यवस्थित प्लेस करून घेऊ. म्हणजे जो भाग तुम्हाला छान त्या टेक्स्टच्या बाहेर दाखवायचा आहे, बाहेर म्हणजे त्यामधनं दाखवायचा आहे,
त्याला आपण तेवढ्याच भागाला क्रॉप करून घेऊया. जो भाग तुम्हाला छान दिसतोय, अट्रॅक्टिव्ह दिसतोय असं तुम्हाला वाटतंय, तेवढ्याच भागाला छान क्रॉप करून घेऊ लेटेस्टच्या वरती. आणि तिथून मी त्याला कट केलं आणि ॲड पेज करून इथे पेस्ट केलं. त्या इमेजला ट्रान्सपरन्सी करून घेऊ 100. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप, या दोन्ही पेजेसला डाउनलोड करून घ्यायचं आहे JPG मध्ये. ठीक आहे. या दोन्ही पेजेसला मी सिलेक्ट केलं, पेज 1 आणि पेज 2ला डन आणि डाउनलोड. आता आपलं काम सोपं झालेलं आहे. आता डाउनलोड केल्यानंतर परत त्या इमेजेस आपल्याला हवे आहेत, तर काय करायचं आहे, इथून आपल्याला त्याला सिम्पली अपलोड करावं लागेल. अपलोड करून परत त्या दोन्ही डिझाईन्सना आपण इथे फाईल्समधनं घेऊन येणार आहोत आपल्या या कॅनव्हसवर. तर आपल्या डिझाईन्स आलेल्या आहेत आणि यांना आपण सिलेक्ट करून घेऊ, पेजवर ॲड करून घेऊ. प्लेस करून घेऊया यांना एकत्र. आता ही दोन्ही वेगळे आहेत. आता काय करायचं, यांना ब्लेंड करण्यासाठी मी ज्या ॲपबद्दल बोलत होते, ॲप्समध्ये जायचं आणि तो ॲप सर्च करायचा आहे. आणि तो ॲप कुठला आहे, तर तो ॲप आहे ब्लेंड इमेज. ठीक आहे. ब्लेंड इमेज लिहिल्याबरोबर तिथे तुम्हाला रेकमेंड होईल पहिल्या नंबरवर. तर इथे जो हा फर्स्ट नंबरवर दिसतोय ब्लेंड इमेज B, त्यावर क्लिक केलं तर इथे बॉटम लेअर आणि टॉप लेअर असे दोन ऑप्शन आहेत. त्यापैकी बॉटमवर मला ठेवायचं आहे टेक्स्ट, टॉपवर ठेवायचे आहे इमेज. तर यूज सिलेक्टेड इमेज क्लिक केलं आणि प्रिव्ह्यूमध्ये बघा आपल्याला या ॲपनी इमेज आणि टेक्स्टला छान ब्लेंड करून दिलेला आहे एकत्र. आहे की नाही, किती सुंदर. आणि ब्लेंडिंग मोड्स पण दिलेले आहेत, सनलाईट, हार्ड लाईट, मल्टिप्लाय, कलर बर्न, वेगवेगळ्या टाईपचे तुम्ही इथे एक्सप्लोर करू शकता. जो तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटेल ना, सुंदर दिसेल असं तुम्ही सिलेक्ट करा. तर मला हा लाईटन या मोडमधला आवडला आहे, त्यामुळे मी याला आता इथे नेक्स्ट पेजवर ॲड करून घेणार आहे. ठीक आहे. चला, या ॲपचं काम झालं. आता इथे आपण या आपला जो ब्लेंड करून आपल्याला मिळालेला पिक आहे त्याला मोठं करून घेऊ. आणखीन यावर काम करायचं बाकी आहे बरं का. आता याला आपल्याला आणखीन कसं सुंदर दाखवता येईल त्यासाठी प्रयत्न जाणार आपण एडिटमध्ये आहे ॲडजस्टमध्ये जाऊन जितके पण इथे ऑप्शन्स दिलेले आहेत ते सगळे ट्राय करून बघायचे, ज्याने आपल्या इमेजला शार्पन करता येईल. टेम्परेचर वाढवला, थोडा ब्राईटनेस कमी जास्त करून बघितला, कॉन्ट्रास्ट वाढवायचा थोडा, हायलाइट्स, व्हाईट्स, ब्लॅक्स सगळं कमी जास्त करून बघायचं. मी थोडं ब्लॅक्स वाढवलेत आणि सॅच्युरेशन थोडं वाढवलं आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी BG रिमूव्हरवर क्लिक केलं तर त्याचा आपण बॅकग्राऊंडसुद्धा रिमूव्ह करून घेतला. आता यानंतर एडिटमध्ये गेलो आणि तिथे जायचं आहे आपल्याला शॅडोमध्ये, देन आउटलाईन, आणि मेक शुअर की आउटलाईनचा रंग ब्लॅक असेल. आणि त्या ब्लॅकला आता तुम्ही म्हणाल हे असं कसं दिसतंय ना एकदम आउटलाईन, पण नाही, साईज किती ठेवायची, एकदम कमी 4 to 5 पर्यंतच, म्हणजे ती रेषा तुम्हाला आउटलाईन एकदम पातळ होईल. आणि इंटेन्सिटी ठेवायची 100, फुल इंटेन्सिटी ठेवायची. तर इमेज आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे, म्हणजे ही जी डिझाईन आहे ब्लेंड करून मिळालेली. तर अशाच प्रकारचे तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स बनवू शकता, फ्लावर्स, गार्डन, नेचर, जे पण तुम्हाला छान बनवता येईल, अट्रॅक्टिव्ह वाटेल असे फोटोज घ्यायचे एलिमेंट्समधनं आणि त्याला सिम्पली टेक्स्टच्या मागे ब्लेंड करायचं या ॲपच्या हेल्पने. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर थोडा जरी इंटरेस्टिंग वाटला असेल, काही नवीन माहिती शिकायला मिळाली असेल, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.